देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. देवा, असे रात्रीचे इथे एकटेच का उभे आहात? देवा, आपण विश्रांती घ्यावी. उद्यापासून तुमचा एक खडतर प्रवास सुरू होणार आहे. म्हाळसा देवी आपल्याला भेटून गेल्याचं मला दिसलं. देवा, आपण त्यांच्या क्रोधाकडे लक्ष देऊ नका, कारण परिस्थितीच अशी आहे की दोष कोणालाच देता येत नाही. प्रधानजी, ही वेळ तर येणार होतीच. आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याला दूषण देणं आणि आपल्याला त्याचे समर्थनही करता येऊ नये हे अत्यंत अवघड आहे. प्रधानजी, मी त्यातून चाललो आहे आणि अशा अनेक बिकट प्रसंगांना मला तोंड द्यावे लागणार आहे ह्याची मला कल्पना आहे. देवा, उद्याचं काय ठरवलं आहे? उद्या म्हसेला मी सांगणार आहे की मी चाललो आहे. हा जेजुरी गड, तुम्ही, लक्ष्मी देवी, इथली माझी सर्व प्रिय माणसे आणि म्हसेला सोडून जाताना माझी काय अवस्था होत असेल हे माझं मलाच ठाऊक. पण बानूकडे जाणं हे परम नियतीने ठरवलं आहे. बानू, अशीच हसत राहा बघ, नाही तर ते रडकं तोंड फार बघवत नव्हतं तुझ्याकडं. अजून बी काटा येतो बघ अंगावरती समजा आठवलं की. माझ्या तर पायाखालची जमीनच कचल्यागत झालं होतं जेव्हा बानं माझं रंगाचं लगीन ठरवलं आहे. मला समजलं त्यांची कृपा आहे म्हणूनच मी अजून जिद्दी आहे, नाहीतर मी कधीच संपवलं असतं मला. अगं, बानं जेव्हा मला खोलीत डांबून ठेवलं होतं ना, तेव्हा माझ्या मनात विचार आला की संपलंच आता समज. आता खंडोबा संकट लगीन काय, त्यासनी कधी भेटता बी येणार नाही मला. पर मनात कुठेतरी हे बी वाटत होतं की तेच मला यातून बाहेर काढणार, आणि तसंच झालं ग. आता समजा चांगलंच होणार बघ. वय ग बानू,
आता गावदेवीचा उत्सव आला बघ. माहिती का या समध्याच्या नादात इसरूनच गेले मी. अगं आता काय बाय करायला हवं ते ठरवायला हवं. आपल्या वस्तीवरला ह्यो गावदेवीचा उत्सव बघाय पर कुठनं कुठनं लोक येतात ना ग. पर एक सांगू का अगं बोल की म्हणजे मनात कशा पायी ठेवायली. ग आता शेवंत मावशी आणि आजाचं भांडण झालं या आणि समध्या आनंदात असताना देवीच्या उत्सवात काय बाय वांगा न ग व्हायला. होय ग अगं हरसात एकदाच येतात ग असं दिस. आणि त्याच्यात बी आता असं कोण राग धरून बसल तर कसं चालत. समजतंय आम्हाला तर एक हाय का बा आता त्यांचं तोंड बी बघणार नाही बघ. अगं तेच की रागाच्या भरात काय बाई प्रीत व्हाया न ग. काय प्रीत होत या काय ग म्हणजे काय ग म्हणजे या दिवशी वरडलो त्या दिवसापासून घरच टाकलंस तू. म्हाताऱ्याचा एवढा राग आला होय. तुला एक सांगू म्हणजे हे बघ तू बी ना मला माझ्या बानू सारखीच आहे ग. त्या दिवशी तुम्ही दोघींनी माझ्यापासून समज लपवलं ना त्याचा मला राग आला आणि त्या नादात मी वरडलो बघ. माझी चूक माझ्या ध्यानात आली बघ. बा म्हणजे झालं ते झालं आता नग तो विषय. होय होय नग तू इशे. मला एक सांगा आता गारवार सुटला असताना तुम्ही हात काय करताय हा? काय जागायचा विचार आहे तुमचा. अरे झोपच येत नाही आणि किती दिवस झालं आमच्यात बोलणंच नाही झालं. होय आणि तुमच्या बोलण्यामध्ये या म्हाताऱ्याचं काय काम हा. मी आपला जातो आणि तुम्ही बी जास्त वेळ बसू नका हा. झोपा लवकर काय. म्हासा सारीपाटाच्या खेळात हे सिंहासनही तू जिंकले आहेस. तुझ्यावर या सिंहासनाचे पूर्ण दायित्व आहे. म्हासा तू एक आदर्श कन्या आहेस. तू एक आदर्श पत्नी आहेस. मला खात्री आहे की भविष्यात या सिंहासनाचे दायित्व तू असे पार पाडशील
की प्रजेसाठी तू एक आदर्श राज्यकर्ती म्हणून ओळखली जाशील. मी तुझ्या सोबत नसलो तरी प्रजेविषयी तुला ममत्व आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय तू सहन करणार नाहीस. असा ह्या पुढील प्रवासासाठी मी तुला शुभेच्छा देतो. आता आजा आत गेला आहे म्हणून सांगते, तर तुझी आणि देवाची भेट झालीच पाहिजे ग. का ग? अगं म्हणजे आता कसं सांगू तुला. आता सांगणार आहेस का नाही? अगं म्हणजे मला असं वाटतं या का मला बी आनंदाच्याला भेटवशील त्यासनी. का ग? मला बी त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं आहे. हसा काय झालं? राज्याभिषेकाच्या दिवशी बघितलं मी त्यासनी, तर मोप माणसं होती, दर्शन बी धड झालं नाही. अगं म्हणजे आताशाला आकाशात मल्हार नक्षत्र दिसल का मी जाईन बघ त्यासनी भेटाय. पर म्हणजे अगं मी त्यासनी भेटाय जाताना पायात खडावा घालून जाणार आहे, मग तू कशी येणार माझ्या संग? होय ग, हे ध्यानातच नाही आलं माझ्या. राहिलं देवाचं दर्शन घ्यायचं योगच नाही बघ माझा. म्हणजे खुळीच आहेस बघ. अगं मनापासून देवाची भक्ती केली की देवाचं दर्शन होतं. तू नका काळजी करूस. अगं त्यांची तुझी भेट होणार आहे बघ आता. म्हणजे अगं महाराज मला म्हणले खंडोबा मला भेटाया आता आपल्या वस्तीवर येणार आहेत. काय सांगते बानू? खरं सांगते होय? खरंच सांगते. आता कधी एकदा ते हात येत्याल आणि मला भेटत्याल असं झालंय बघ मला. हे अष्टभैरवांनो, जेजुरी गडावर तुमचे स्वागत आहे. या सृष्टीच्या संरक्षणासाठी 8 दिशांना तुमची प्रतिष्ठापना केली. तुम्ही तुमचे कार्य सर्व शक्तीनिशी पार पाडत आहात. आज तुम्हाला इथे निमंत्रित करण्याचे एक विशेष कारण आहे. हा जेजुरी गड मी 12 वर्षांसाठी सोडून जात आहे. मी इथे नसलो तरी माझी शक्ती इथे आहे. माझी अर्धांगिनी जगज्जननी म्हाळसा देवी या सिंहासनाचे दायित्व सांभाळणार आहे. जेव्हा जेव्हा तिला प्रजेच्या संरक्षणासाठी सहाय्य हवे असेल तेव्हा तुम्ही तुमच्या शक्तीचा उपयोग करू सर्व दूर शांतता आणि सुख प्रस्थापित करावे. अशुभाला कडक शासन आणि शुभतेचे संरक्षण हे आपलं आद्य कर्तव्य. लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास ठरणार नाही असे राज्य आपल्याला हवे आहे. जात पात धर्म देश या भेदाभेदांपुढे जाऊन चराचराचे संवर्धन
संरक्षण आपल्याला करायचे आहे. केवळ मनुष्यच नव्हे तर पशु, पक्षी, प्राणी, निसर्ग यावर माणसांना प्रेम करायला शिकवायचे आहे. मी जेजुरी गडावर उपस्थित नसलो तरी मी सर्वत्र आहे. जिथे जिथे तुम्हाला वाटेल की मी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही मला हाक मारा, मी येईन. शुभम भवतु. मी तुमची सर्वात श्रेष्ठ भक्त आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे. भक्त असूनही मी तुम्हाला जिंकलं आहे. आता तुमच्यावरचं माझं प्रेम आणि भक्ती अशा उंचीवर आहे की जिथे कोणी पोचू शकत नाही. हे तुम्हालाही आता पटलं असेल. तुम्ही माझे आराध्य आहात याचा विसर मला पडलेला नाही. म्हाळसा, ह्या सारीपाटाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. पण तुम्ही हे लक्षात घ्या की आता तुम्ही संपूर्णपणे माझे आहात. माझा संसार सोडून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. मला माझ्या संसाराचा उपभोग तुमच्या सोबत घ्यायचा आहे. तुमच्या भक्ती, प्रेमात आकंठ बुडून जायचं आहे. तुम्ही कधी आलात? तुम्ही आज आशीर्वाद नाही दिलात. तुला सगळं मिळालं आहे, अजून काय हवं? हो, हे खरं आहे. पण भक्ताला सगळं देऊन तुम्ही आनंदी आहात ना? म्हाळसा, तू केवळ माझी भक्त नाहीस तर माझी अर्धांगिनी आहेस. आज माझी पूजा सफल झाली कारण तुम्ही प्रत्यक्ष आलात. हो, कारणही तसेच आहे. म्हाळसा, सारीपाटाच्या खेळामध्ये मी हरलो, तू जिंकलीस. तेव्हा दिलेल्या वचनाप्रमाणे मी माझे शिवत्व द्यायला आलो आहे. तुम्ही माझे झालात. आणखीन मला काय हवं? शिवत्व घेऊन मी काय करू? शिवत्व तुमच्यातच आहे म्हणून शोभा आहे. हे काय करता?
म्हाळसा, तुला ठाऊक आहे, मी दिलेल्या शब्दासाठी, दिलेल्या वचनासाठी या सृष्टीचक्राच्या नियमांमध्ये राहूनही शेवटच्या टोकापर्यंत जातात. पण नियम बदलायला लागले तर मी माझे शिवत्वही पणाला लावला. म्हाळसा, हे शिवत्व ह्या क्षणापासून तुझ्या स्वाधीन झालं आहे. तुम्ही हे काय केलं? शिवाला शक्तीपासून वेगळं केलं आहे.